एप्रिल महिन्याच्या मध्यावर राज्यासमोर भीषण पाणी टंचाईचं सावट. राज्यातील जलसाठा 50% खाली. गतवर्षीच्या तुलनेत तुर्तास समाधानकारक पाणीसाठा, मात्र यंदा पाऊस लांबण्याची आणि प्रमाणही कमी असण्याची शक्यता. परळीच्या सारडगावमधील बोरणा मध्यम प्रकल्पात 45% पाणीसाठा शिल्लक. वाढत्या उष्णतेमुळे पाण्याच्या पातळीत घट. पाणी जपून वापरण्याचं प्रशासनाचं आवाहन. बीडच्या कोरडेवाडी गावात पाण्यासाठी गावकऱ्यांची पायपीट. 1,34,00,000ची जलजीवन योजना राबवण्यात आली, मात्र ती अद्याप अपूर्ण. नागरिकांचे प्रचंड हाल. लातूरमधील उदगीर शहराला पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या पाईपलाईनमधून लाखो लिटर पाण्याची गळती. सावरगाव ते हाडोळती दरम्यान बॉल्बमधून लाखो लिटर पाणी वाया. शटडाऊनमुळे ठाणे महापालिका क्षेत्रात पाण्याची समस्या. ठाण्यातील साकेत परिसरात टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ. जास्तीत जास्त संख्येने पाण्याचा पुरवठा करण्याची मागणी. जळगावच्या आसोदा गावात भर उन्हाळ्यात तब्बल 20 ते 25 दिवसानंतर पाणी पुरवठा. महिलांवर दिवसभर पाण्याची साठी भटकंती करण्याची वेळ. ग्रामपंचायतीकडून 25 ते 30 दिवसानंतर मिळत असलेलं पाणी देखील दूषित. वाशिम जिल्ह्यात यावर्षी जलसंकट. जिल्ह्यातील 229 गावं टंचाईग्रस्त म्हणून घोषित. वाढत चाललेल्या तापमानाचा लघु आणि मध्यम प्रकल्पातील जलसाठ्यावर होतोय परिणाम. आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाची झळ आता कोल्हापुरातल्या शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत. युद्धजन्य परिस्थितीमुळे रासायनिक खत आणि औषधांच्या किमतीत भरमसाठ वाढ. रासायनिक खताच्या एका गुणीमागे 150 ते 200 रुपयांची वाढ. विदर्भात उष्णतेची लाट पुन्हा तीव्र होऊ लागली. नागपूरमध्ये काल 42.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, तर अकोल्यात सर्वाधिक 44 अंश सेल्सिअस तापमान. 2 दिवसात तापमानात 2 ते 3 अंशांनी वाढ. पुण्यात तापमानाचा पारा ओलांडणार 40. पुणे जिल्ह्याला उष्णतेचा येलो अलर्ट. शिवाजीनगर, चिंचवड, मगरपट्टा, कोरेगाव पार्क येथील कमाल तापमानाचा पारा 40पेक्षा जास्त असण्याची शक्यता. अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी. अकोल्यात मालवाहू ऑटोमध्ये अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला. उष्माघाताने मृत्यू झाल्याची पोलिसांची प्राथमिक माहिती. अकोला जिल्ह्यात गेल्या 2 ते 3 दिवसांपासून उष्णतेचा कहर. अकोल्याचे तापमान 44 अंश सेल्सिअसवर पोहोचलं. अजून 3 ते 4 दिवस अशी उष्णतेची लाट राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज. बीड जिल्ह्यातील तापमान 41 अंश सेल्सिअसवर पोहोचलं. जिल्ह्यातील तापमानात कालपासून वाढ. बाजारपेठेत आणि रस्त्यावर लोकांची कमी गर्दी. नागरिकांचे हाल. पश्चिम विदर्भातही उष्णतेची लाट. अमरावतीचा पारा 43 अंशाच्या वर पोहोचला. पुढील काही दिवस अशाच तापमानाचा अंदाज. मुख्य रस्त्यांसह बाजारपेठेतील गर्दी ओसरली. छत्रपती संभाजीनगरमध्ये अवकाळीचा धोका. पुढील 3 दिवसांसाठी हवामान विभागाचा इशारा. आज आणि उद्या ऑरेंज अलर्ट, तर 17 एप्रिलला येलो अलर्ट. हवामान खात्याचा इशारा. यवतमाळमध्ये उन्हाच्या झळा वाढल्या. यवतमाळ शहराचं तापमान 43 अंशावर जाऊन पोहोचलं. येत्या काही दिवसात पारा आणखी वाढण्याची हवामान विभागाची शक्यता. ठाण्यात तापमानाचा पारा 38 अंशावर पोहोचला. उद्या तापमान 40 अंशावर जाण्याची शक्यता. डोक्यावर टोपी, तोंडावर स्कार्फ लावून ठाणेकरांचा रस्त्याने प्रवास. वाढत्या उष्णतेमुळे आरोग्य विभाग सतर्क. नंदुरबार जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट. नंदुरबार शहरातून गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये जाणारे रस्ते ओस. फळबाग लागवडीवरही परिणाम. आगामी काही दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज. भंडारा तापमान 42 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं. दुपारच्या वेळी रस्त्यांवरील वर्दळ कमी झाल्याचं चित्र. थंड पाण्याची मागणी वाढल्याने मातीच्या मडक्यांचा विक्रीत वाढ. शीतपेय आणि आईस्क्रीमच्या दुकानांवरही गर्दी. चंद्रपुरात तापमानाचा पारा चढला. उष्माघातापासून बचावासाठी आरोग्य विभाग सज्ज. जिल्ह्यातील 9 ग्रामीण रुग्णालय, 5 उपजिल्हा रुग्णालय आणि तब्बल 65 प्राथमिक आरोग्य केंद्र सज्ज. सर्व ठिकाणी कोल्ड रूमची व्यवस्था. अहिल्यानगर जिल्ह्यात उष्णतेचा कहर. पारा जवळपास 40 अंश सेल्सिअसपर्यंत. नागरिकांना करावा लागतो उकाड्याचा सामना. जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. करमाळ्याचे तापमान 41 अंश सेल्सिअसवर पोहोचलं. दुपारच्या वेळी शहरात कर्फ्यू लागल्यासारखी परिस्थिती. नागरिकांनी काळजी घेण्याचे करमाळा प्रशासनाचे नागरिकांना आवाहन. वर्ध्यात तापमान वाढीचा जनजीवनावर परिणाम. वर्ध्याचे तापमान 43.5 अंश सेल्सिअसवर. वाढत्या तापमानाने नागरिक त्रस्त. लिंबू सरबत, मठ्ठा, उसाचा रस आदींना मागणी वाढली. राज्यात उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढणार. सातारा जिल्ह्याचं तापमान सरासरी 41 अंशाच्या पलीकडे. सातारा शहरात नेहमी असणारी वर्दळ कडक उन्हामुळे मंदावली. विनाकारण घराबाहेर पडू नये. जिल्हा प्रशासनाच्या सूचना. बीडच्या आष्टीमध्ये बोलताना लक्ष्मण महाराज पाटलांची अशोक खरातांवर टीका. सरळ चौकात गोळ्या घालून विषय संपवा. सरकारने खरातच्या संरक्षणावर पैसे खर्च करू नये असं केलं वक्तव्य.
2029 मध्ये सांगली लोकसभेची निवडणूक काँग्रेसच जिंकेल, आता कोणी मस्ती करणार नाही. आमदार विश्वजित कदम यांचा शिवसेना ठाकरे गटाला टोला. जिल्ह्यातून विधानसभेत सर्वाधिक आमदार काँग्रेसचे निवडून येण्याचाही विश्वास. रोहिणी खडसे यांनी लाडकी बहिणी योजना बदनाम करण्याचं काम हाती घेतलंय. राष्ट्रवादी अजित पवार गट जिल्हाध्यक्षा भाग्यश्री ठाकरे यांचे रोहिणी खडसेंना टोला. अदिती तटकरे यांना सल्ला न देता आपल्या कार्यकर्त्यांना आवर घाला, ठाकरेंचा हा सल्ला. जळगाव महापालिकेतील महासभेत पार पडली स्वीकृत नगरसेवक पदासाठी निवड प्रक्रिया. भाजप 4, शिवसेना शिंदे 2 तर ठाकरे गटाच्या 1 नगरसेवकाची स्वीकृत नगरसेवकपदी निवड. काँग्रेसच्या संघटन सृजन अभियानाला सांगलीतून सुरुवात. काँग्रेस पक्षाचे संघटन मजबूत करण्यात येणार. खासदार प्रणिती शिंदे, पक्ष निरीक्षक आमदार लक्ष्मीकांत थोटा, आमदार विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांची उपस्थिती. पुण्याच्या उंडरी परिसरातील एका नामांकित शाळेत फी वाढीविरोधात पालक आक्रमक. शाळेचे प्राचार्य अधिकाऱ्यांसोबत पालकांचा वाद. पूर्वसूचना न देता शाळा प्रशासनाने फी वाढ केल्याचा पालकांचा आरोप. पुण्यातील आकुर्डीच्या फकीरबाई पानसरे उर्दू शाळेत आरटी प्रवेश प्रक्रियेत गोंधळ. ऍडमिशनची प्रक्रिया काही न कळवता थांबवल्याचा पालकांचा आरोप. शिक्षण अधिकारी गायब झाल्यामुळे संभ्रमाचं वातावरण. नागपूरमध्ये अंगणवाडी सेविका आणि बालवाडी कर्मचाऱ्यांचं आंदोलन. नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांचं आंदोलन. अधिकाऱ्यांचं काम जबरदस्तीनं दिलं जात असल्याचा आंदोलकांचा आरोप. कोल्हापूरच्या दसरा चौकातील शाहू महाराजांच्या पुतळ्याला 99 वर्ष पूर्ण. पुतळ्याचा शताब्दी वर्षात प्रवेश. ऐतिहासिक आंदोलन, सभा, घटना आणि अनेक राजकीय सामाजिक स्थित्यंतराचा पुतळा साक्षीदार. पुण्याच्या भोरमधील रावडी गावात विराट हिंदू संमेलन मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात संपन्न. विविध विषयांवर चर्चासत्र. हिंदू समाजाच्या रक्षणासाठी एकत्र येण्याचं वक्त्यांचं आवाहन. थकीत बिलांच्या मागणीसाठी राज्यभरात शासकीय कंत्राटदार आक्रमक. आजपासून साखळी उपोषणाला सुरुवात. कोल्हापूर जिल्ह्यातील शासकीय कंत्राटदार संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेच्या बाहेर आंदोलन. सहकार क्षेत्रातील जगातील सर्वात मोठ्या धान्य साठवणूक योजनेअंतर्गत भारतीय खाद्य महामंडळातर्फे 10 जिल्ह्यांची निवड. प्रत्येक जिल्ह्यात किमान 2500 टन क्षमतेची गोदामं उभारणं बंधनकारक. राज्यात गतवर्षी ज्वारी, शाळूचे उत्पादन घटल्याचा परिणाम आता थेट मुंबईच्या बाजारावर. आवक कमी झाल्यामुळे ज्वारीचे दर लक्षणीयरित्या वाढले. मुंबईतील किरकोळ बाजारात ज्वारीचे दर किलोमागे 60 ते 80 रुपयांदरम्यान पोहोचले. कोकण रेल्वेच्या 263 किलोमीटर लांबीच्या मार्गाच्या दुहेरीकरणासाठी डीपीआर तयार करण्याची प्रक्रिया सुरू. वायकर यांच्या प्रश्नावर केंद्राचं उत्तर. कोकणातील रेल्वे प्रवास अधिक वेगवान आणि सुरळीत होण्यासाठी दुपदरीकरणाला गती. परळीच्या गाडीपिंपळ गावात पापदंडेश्वराचा पालखी सोहळा उत्साहात संपन्न. पालखी सोहळ्याला 150 वर्षाची परंपरा. अखंड हरिनाम सप्ताह आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचं आयोजन. वर्ध्याच्या केळझरमधील सिद्धिविनायक मंदिरात पंकजा मुंडेंची महाआरती. पालकमंत्री पंकज भोयर आणि जिल्हाधिकाऱ्यांची उपस्थिती. पंकजा मुंडे यांचा देवस्थान समितीकडून सत्कार. सहकार क्षेत्रातील जगातील सर्वात मोठ्या धान्य साठवणूक योजनेअंतर्गत भारतीय खाद्य महामंडळातर्फे 10 जिल्ह्यांची निवड. प्रत्येक जिल्ह्यात किमान 2500 टन क्षमतेची गोदामं उभारणं बंधनकारक. राज्यात गतवर्षी ज्वारी, शाळूचे उत्पादन घटल्याचा परिणाम आता थेट मुंबईच्या बाजारावर. आवक कमी झाल्यामुळे ज्वारीचे दर लक्षणीयरित्या वाढले. मुंबईतील किरकोळ बाजारात ज्वारीचे दर किलोमागे 60 ते 80 रुपयांदरम्यान पोहोचले. कोकण रेल्वेच्या 263 किलोमीटर लांबीच्या मार्गाच्या दुहेरीकरणासाठी डीपीआर तयार करण्याची प्रक्रिया सुरू. वायकर यांच्या प्रश्नावर केंद्राचं उत्तर. कोकणातील रेल्वे प्रवास अधिक वेगवान आणि सुरळीत होण्यासाठी दुपदरीकरणाला गती. परळीच्या गाडीपिंपळ गावात पापदंडेश्वराचा पालखी सोहळा उत्साहात संपन्न. पालखी सोहळ्याला 150 वर्षाची परंपरा. अखंड हरिनाम सप्ताह आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचं आयोजन. वर्ध्याच्या केळझरमधील सिद्धिविनायक मंदिरात पंकजा मुंडेंची महाआरती. पालकमंत्री पंकज भोयर आणि जिल्हाधिकाऱ्यांची उपस्थिती. पंकजा मुंडे यांचा देवस्थान समितीकडून सत्कार. धाराशिवच्या परंड्यातील सोनारीत श्री काळभैरवनाथ यात्रेचा मोठा उत्साह. खोबरे आणि गुलालाची उधळण करत रथातून काढण्यात आली देवाच्या काठीची मिरवणूक. खाद्यपदार्थांचे ठेले आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी परिसर गजबजलाय. जळगावच्या चाळीसगावमधील टाकळी प्रदे गावात मोठा तणाव. आंदोलनकर्त्यांना काही काळासाठी चाळीसगाव मालेगाव महामार्ग रोखला. रात्री मिरवणुकीत अज्ञातांनी दगडफेक केल्याचा आरोप. पोलीस अधीक्षकांचे कारवाईचं आश्वासन. इमारत बांधकाम करण्यात पीएमआरडीएची मोठी कामगिरी. पीएमआरडीएने 95 दिवसात उभारली 14 मजली इमारत. चिखली येथील सेक्टर 12च्या प्रकल्पात उभारली दिमाखात इमारत.